आज या ठिकाणी तहसीलदार आंबेगाव तालुका या ठिकाणी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अतिशय निंदनीय घटना स्वर्गीय सरपंच संतोषभैया देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ 1.5 महिना झाला आहे आणि या हत्येचा तपास राज्य शासनाकडून या ठिकाणी SIT नेमली, CID पथक नेमलं, परंतु खूप संत गतीने चालू आहे आणि जेवढे आरोपी पकडलेत त्यापैकी अद्याप एका फरारी आरोपीचा शोध लागलेला नाही आणि बाकी 7 आरोपींना मोका लागलाय, परंतु या गुन्ह्याचा मेन सूत्रधार वाल्मिक कराड याला काही मोका लागला नाही आणि या टोळीचा प्रमुख या राज्याचे विद्यमान मंत्री धनंजय देशमुख, धनंजय मुंडे, या राज्याचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध म्हणून, आपण नैतिक जबाबदारी म्हणून, आपण बीड जिल्ह्याचे मंत्री म्हणून या ठिकाणी आपला राजीनामा दिला पाहिजे आणि जर राजीनामा नाही दिला तर मराठा समाज राज्यभर तालुकाभर आंदोलन करेल आणि नक्कीच या राज्य शासनाने डोळे उघडावे आणि या सर्व आरोपींना ज्यांना मोका लागला आहे यांना त्वरित एकदम फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि वाल्मिक कराडला मोका लागून त्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि वाल्मिक कराडचा जो बॉस आहे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। यासाठी आज या ठिकाणी आंबेगाव तालुका तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव आंबेगाव तालुक्याचे जमलेले आहेत आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांची राज्यभर भावना आहे आणि कुठेतरी शासन कमी पडते संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी, कुठेतरी गृहमंत्री कमी पडतायत, कुठेतरी मुख्यमंत्री कमी पडतायत आणि या राज्याची यंत्रणा कमी पडते। तर यंत्रणेला आम्ही एवढं सांगू इच्छितो का या ठिकाणी राज्यात आणि जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे निघतायत, आंदोलनं होतात आणि निवेदने देतात, परंतु या निवेदनाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि वाल्मिक कराडला हा मोका लागला पाहिजे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे याची नैतिक जबाबदारी म्हणून आणि हा राजीनामा घेतल्यानंतर हा तपास एकदम जोम घेईल आणि या तपासात जे निष्पन्न होईल तर या 8 आरोपींना वाल्मिक कराडसह यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मोठी आंदोलनं होतील आणि याला फक्त शासन जबाबदार असेल आणि धनंजय मुंडे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी। या ठिकाणी आता तुम्ही जमलेले आहात तर काय मागण्या असणार आहेत आपल्या? मागण्या आमच्या 3च मागण्या आहे। या ठिकाणी जे आरोपी पकडले त्यांना मोका लागलाय परंतु वाल्मिक कराडला मोका लागला नाही। या सगळ्या आरोपींचा बॉस हा वाल्मिक कराड आहे आणि ह्या 8 आरोपींचा बॉस मेन बॉस हा धनंजय मुंडे आहे मंत्री। तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या 8 आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची सकल मराठा समाजाच्या वतीने अपेक्षा आहे। आता या ठिकाणी आज उपस्थितांमध्ये कोण आहे तुमच्या बरोबर सोबतीला? या ठिकाणी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थितांमध्ये सकल मराठा समाजाचे गणेशराव खानदेशे, आशिषराव घोलप, त्याचप्रमाणे या ठिकाणी राजाभाऊ बानकिले, संजयजी चिंचपुरे, अशोकाप्पा काळे, त्याचप्रमाणे दीपकजी हुले, सूरज पडवळ, या ठिकाणी संदीप पडवळ, त्याचप्रमाणे विवेकजी मुळूक, त्याचप्रमाणे अजयजी मुळूक आणि सकल मराठा समाज निगोट साहेब उपस्थित आहे, विक्रांते म्हणजे अशी ओमकार दरेकर अशी मंडळी, यादव चासकर, दीपकदादा हुले या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही लेखी निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर यावर जर कारवाई नाही झाली ना आरोपीला वाल्मिक कराडला जर मोका लागला नाही आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा नाही दिला तर मंचरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व जाती धर्मांच्या वतीने त्या ठिकाणी चौकामध्ये निषेध आंदोलन हे केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा नाशिक हायवे रस्ता रोको केला जाईल आणि ही मंचर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे प्रांत साहेब यांनी सुद्धा नोंद घ्यावी काय ही निवेदने देतात, राज्यभर निवेदने देतात, ही निवेदनं वरती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि वाल्मिक कराडला मोका लागला पाहिजे आणि या सर्व आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या आरोपींचा बॉस बीड जिल्ह्याचा मंत्री त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे।